नमस्कार, मी अजय. आपण पाहत आहात आदिवासी कॉर्नर न्यूज. आमदार आमशा पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून 8 रुग्णवाहिकांचे लोकार्पण. अक्कलकुवा दडगाव मतदारसंघातील दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने आमदार आमशा पाडवी यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून 8 ग्रामपंचायतीसाठी 8 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या. या रुग्णवाहिकांच्या लोकार्पणाचा सोहळा अक्कलकुवा तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील आमदार कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मतदारसंघातील अनेक गावे डोंगराळ व दुर्गम भागात असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवणे मोठे आव्हान ठरत होते. ही समस्या लक्षात घेऊन आमदार आमशा पाडवी यांनी स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांचा मोठा आधार मिळणार आहे. टावली, सिंगपूर, काकडखुंट, सिंदुरी, देवमोगरा, पुनर्वसन, आंबाबारी, चिवलोत्ता आणि वडफळी या ग्रामपंचायतींना प्रत्येकी 1 रुग्णवाहिका देण्यात आली. यामुळे गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, अपघातग्रस्त तसेच गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळणे अधिक सुलभ होणार आहे. लोकार्पण कार्यक्रमाला विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी आमदार आमशा पाडवी यांच्या या लोकहितकारी उपक्रमाचे स्वागत करत त्यांचे आभार मानले. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकट देणारा हा उपक्रम भविष्यात हजारो नागरिकांसाठी जीवनदायी ठरणार असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार आमशा पाडवी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. आदिवासी कॉर्नर न्यूज, नंदुरबार. नमस्कार.